तिथले अधिकारी असतील, सीओ मॅडम असतील, कार्यकारी अभियंता असतील, हे ठेकेदारांना पैसे देत नाही या संदर्भात त्यांना जाब विचारण्यासाठी गेले असता म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांना जे पैसे मिळालेले आहेत ते सर्व पैसे ठेकेदारांना वाटले गेले, पण जळगाव जिल्हा परिषदेले गेल्या 2 महिन्यापासून पैसे वाटलेले नाहीत आणि सर्व ठेकेदार हे कर्जबेजारी झालेले आहेत। या संदर्भात कार्यकारी अभियंत्याला जाब विचारला असता 20 तारखेपासून सर्व फायली फक्त कार्यकारी अभियंत्याच्या एका बटनावर सर्व ठेकेदारांना पैसे मिळत असताना सुद्धा 20 तारखेपासून ठेकेदारांना हे कार्यकारी अभियंता चगवत होते। कोणी जर त्यांना प्रश्न विचारायला गेलं तर निलेश रमेश पाटील, तो माझा मोठा मुलगा आहे, त्याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केला अशा स्वरूपाचा गंभीर गुन्हा दाखल केला, त्याचा आम्ही निषेध करतो आणि या सीओ मॅडमला आपल्या पत्रकार परिषद मार्फत प्रश्न विचारतो की मॅडम, महाराष्ट्रात सर्व जिल्हा परिषदमध्ये पाणी पुरवठ्याचे पैसे आलेले असताना सर्व जिल्हा परिषदमध्ये फक्त 5 दिवसामध्ये पैसे वाटले गेले, आपले पैसे येऊन 2 महिने झाले तरी सुद्धा हे पैसे वाटले गेलेले नाहीत। हा विभाग आपल्या अंडरमध्ये येतो तर आपली सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे। तर माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही एवढ्या दिवसापासून का पैसे वाटलेले नाही? महाराष्ट्रामध्ये ठेकेदार आत्महत्या करताय, हा माझा प्रश्न आहे। आणि एका तरुण कार्यकर्त्याला, एका तरुण ठेकेदाराला तुम्ही अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तुम्हाला काय करायचंय? त्यांनी गुन्हेगार बनायचंय का? त्यांनी आत्महत्या करायची का दुसऱ्याची हत्या करायची का कायदा हातात घ्यायचा? तर असं न करता आपण सर्व ठेकेदारांना, जळगाव जिल्ह्याच्या सर्व ठेकेदारांना न्याय द्यावा अशी मी विनंती करतोय आपल्या पत्रकार परिषद मार्फत। नेमका प्रशासनावर कोणाचा दबाव आहे आपल्याला असं वाटतं? आता हे साहजिक आहे ना, कोणाचा दबाव असेल? जर ह्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पाणी पुरवठा मंत्री आहेत आणि त्यांच्या विभागाचे पैसे 2-2 महिने जर ठेकेदारांना मिळत नसतील आणि हे सर्व ठेकेदार 4 वेळा स्पाट दिला गेलेले असतील तरी सुद्धा जर या ठेकेदारांना पैसे मिळत नसतील तर गुलाबराव पाटील यांनी सुद्धा त्याचं उत्तर दिलं पाहिजे। विभागाच्या योजना 90% बंद पडलेल्या आहेत। रमेश माणिक पाटील आरोप करतोय की 90% योजना या तुमच्या पूर्णच होणार नाही। जे मंगेश चव्हाणने सांगितलं सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने की ह्या जिल्ह्याच्या 90% योजना पूर्णच होणार नाही, कारण हे जळगाव जिल्हा परिषद प्रशासन सबसेल फेल झालेलं आहे, सबसेल फेल। जिल्ह्यामध्ये सर्व पाणी पुरवठ्याच्या योजना बंद पडलेल्या आहेत आणि एखाद्यावर रमेश माणिक पाटीलच्या मुलावर गुन्हा दाखल करा। मी माझ्या मुलाचा मला अभिमान आहे की जळगाव जिल्ह्यातल्या सर्व ठेकेदारांसाठी त्याने स्वतःवर गुन्हा दाखल करून घेतला आणि गावागावामध्ये पाण्याच्या टाक्यांचे मढे उभे मढे, त्या योजना कधी पुऱ्या होणार आहे? एका माझ्या पोरावर गुन्हा दाखल करून जर तुमच्या योजना पूर्ण होत असेल तर एक रे असे 100 गुन्हे त्याच्यावर दाखल करा, हे या क्षणी मी सांगू इच्छितो। या संदर्भात मला कोणीही विचारणा केली तर मी त्याचे कागदपत्र द्यायला तयार आहे। म्हटले की 100 तिथे फायली गायब, 50 फायली गायब झालेल्या आहेत। गायब झालेले आहे पाणी याच्या बांधकामच्या 50 फायली गायब आहेत। कसल्या फायली गायब झाल्या? अहो, डिपॉझिटच्या फाईल काम करून ठेकेदाराला 1 वर्षानंतर त्याची डिपॉझिट वापस भेटते। 8-8 वर्ष झाले, 8-8 वर्ष फाईलीच भेटत नाही। त्याच्यासाठी माहिती अधिकार टाकावा लागतो, त्याच्यासाठी अपील करावी लागतं, त्याच्यासाठी आता नाशिकला अपील करायचं का? फार वाईट परिस्थिती आहे। इथे कोणीच बाप नाही होते जिल्हा परिषदला। ठेकेदारांचे पैसे प्रलंबित आहेत। अहो, सर्वेच ठेकेदार, इथे एकाही ठेकेदाराला पैसे मिळालेले नाहीत। जर 4.5 कोटीचं काम तो ठेकेदार 3 कोटीचं करतो, त्याच्या हिशोबावर फक्त 73 कोटी येतात, 73 लाख रुपये येतात आणि त्या 73 लाखासाठी कार्यकारी अभियंत्याला 1 सेकंदाचं बटन दाबायचं असतं आणि तो 20 नोव्हेंबर पासून दाबत नाही। आज 7 डिसेंबर येऊन गेलं, त्याला काय पाहिजे? तो म्हणतो मी एकटा थोडी खाणार आहे, मला वरपर्यंत पैसे पोहोचवावे लागतात। आता वरपर्यंत कोणापर्यंत पोहोचवावे लागतात पैसे यांना? आता निलेश पाटील यांचे किती रुपयाचे बिल थकीत आहेत? अहो, निलेश पाटीलचे किती रुपयाचे पैसे थकीत आहे हा भाग वेगळा। इथे प्रत्येक ठेकेदाराचे जर त्याने 1 करोडचे कामं केलेले आहे तर 1 करोडमध्ये त्याला 5 लाख रुपये भेटलेले, फक्त 5 लाख, आणि आता जेमतेम 10 लाख रुपये भेटणार आहे त्याला, आणि ते 10 लाख रुपये भेटणार आहे तर ते 2 महिन्यापासून पैसे येऊन पडलेले। अरे द्या ना बाबा त्याला 10 लाख।
त्याने जे व्याजाचे पैसे काढलेले मार्केटमधले, अरे त्याचं व्याज तर फेडू द्या. का त्याचा जीव घेतल्यापर्यंतच थांबणार आहेत तुम्ही? करतील. जोपर्यंत सीओ मॅडम त्या फाईलवर सही करत नाही तोपर्यंत पैसेच भेटू शकत नाही ना. मागच्या 6 महिन्यामध्ये कामं होऊन ज्या फायली आलेल्या होत्या त्या फायलींवर त्याच वेळेस सीओ मॅडमने सह्या केल्या पाहिजे होत्या. मॅडम पैसे आल्यावर त्याच्यावर सह्या करतायत आणि निलेश पाटील सारखा एखादा आवाज उठवतोय त्याच्यावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल, सरकारी कामात अडथळा, अशा प्रकारचा गुन्हा दाखल. काय करेल तो?